हरे कृष्ण. भगवद्गीता अध्याय 2 सांख्ययोग श्लोक 8. नहि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. नाही खचितच प्रपश्यामी मला उपाय दिसतो माझा अपनुद्यात दूर करू शकेल यत जो शोक उच्छोषणम कोरडे पाडणारा इंद्रियांना अवाप्य प्राप्त होऊन भूमौ पृथ्वीतलावर असपत्नम प्रतिस्पर्धी नसलेले वृद्धम समृद्ध किंवा वैभवशाली राज्य सुराणाम देवांचे अपि सुद्धा च आणि अधिपत्यम स्वामित्व. माझी इंद्रिये शुष्क करू पाहणाऱ्या शोकाला ज्या योगे नाहीसे करता येईल असा उपायच मला दिसत नाही. स्वर्गातील देवांसारखे सार्वभौमत्व असलेले वैभवशाली तसेच निष्कटंक राज्य प्राप्त करून सुद्धा मला या शोकाचे निराकरण करता येणार नाही. तात्पर्य: धर्मतत्वे आणि नीतिनियमांच्या ज्ञानावर आधारित असे अर्जुनाने अनेक युक्तिवाद केले, परंतु असे प्रतीत होते की आपले आध्यात्मिक गुरु भगवान श्रीकृष्ण यांच्या सहाय्याविना तो आपली वास्तविक समस्या सोडवू शकला नाही. ज्या समस्यांमुळे त्याचे संपूर्ण अस्तित्वच शुष्क पडत होते त्या समस्यांचे निराकरण करणे हे आपल्या तथाकथित ज्ञानाद्वारे अशक्य आहे हे त्याने जाणले. भगवान श्रीकृष्णांसारख्या आध्यात्मिक गुरुविना आपल्या अडचणी सोडविणे त्याला अशक्यप्राय झाले. जीवनातील समस्या सोडविण्यासाठी पुस्तकी ज्ञान, विद्वत्ता, उच्चपद इत्यादी सर्व व्यर्थ आहे. केवळ श्रीकृष्णांसारखाच आध्यात्मिक गुरु या संदर्भात सहाय्य करू शकतो. म्हणून यावरून असा निष्कर्ष निघतो की पूर्णपणे कृष्ण भावनाभावित असणारा मनुष्यच वास्तविकपणे आध्यात्मिक गुरु असतो, कारण तो जीवनातील समस्या सोडवू शकतो. भगवान श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की एखाद्याची सामाजिक श्रेणी कोणतीही असली तरी तो कृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असल्यास तोच खरा आध्यात्मिक गुरु होय. किबा विप्र किबा न्यासी शूद्र केनेनय येई कृष्ण तत्ववेता सेई गुरुहय. एखाद्या व्यक्तीचे विप्र वैदिक ज्ञानातील विद्वान असणे, हीन जातीत जन्मला येणे किंवा संन्यासाश्रमात असणे हे महत्त्वपूर्ण नाही. जर व्यक्ती श्रीकृष्ण विज्ञानामध्ये पारंगत असेल तर ती परिपूर्ण आणि अधिकृत आध्यात्मिक गुरु होय. म्हणून कृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असल्याविना कोणीही प्रमाणित आध्यात्मिक गुरु होऊ शकत नाही. वैदिक साहित्यामध्येही सांगण्यात आले की संपूर्ण वेदविद्येमध्ये तज्ज्ञ आणि विद्वान असा ब्राह्मण, वैष्णव किंवा कृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असल्यावाचून आध्यात्मिक गुरु होण्यास पात्र होऊ शकत नाही. तथापि एखादी व्यक्ती जरी हीन जातीत जन्मली असली तरी ती वैष्णव किंवा कृष्ण भावना भावित असल्यास आध्यात्मिक गुरु होण्यास योग्य आहे. भौतिक अस्तित्वातील जन्म, जरा, व्याधी आणि मृत्यू या समस्यांचा प्रतिबंध धनसंचयाने किंवा आर्थिक समृद्धीने होऊ शकत नाही. जगामध्ये अशी अनेक राष्ट्रे आहेत जी जीवनातील सर्व सुखसोयींनी समृद्ध, संपत्तीने परिपूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या विकसित आहेत. तरी सुद्धा त्या ठिकाणी भौतिक जीवनातील समस्या आहेतच. विविध मार्गांद्वारे ते शांती प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु त्यांनी प्रत्यक्ष श्रीकृष्णांकडून मार्गदर्शन घेतले किंवा कृष्ण भावनेचे विज्ञान स्पष्ट करणारे गीता, भागवत सारखे ग्रंथ श्रीकृष्णांच्या प्रतिनिधीकडून समजून घेतले
तरच त्यांना खरे सुख आणि शांती प्राप्त होऊ शकते. आर्थिक विकास आणि भौतिक सुखसोयींमुळे एखाद्याचे कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय मंदाधता या संबंधीचे दुःख दूर होऊ शकत नाही. असे असते तर अर्जुनाने म्हणले नसते की पृथ्वीवरील प्रतिस्पर्धी विरहित राज्य किंवा स्वर्गलोकातील देवतांसारखे सार्वभौमत्वही माझा शोक दूर करू शकत नाही. म्हणून त्याने कृष्ण भावनेचा आश्रय घेतला. शांती तथा समाधान प्राप्तीचा तोच योग्य मार्ग आहे. आर्थिक प्रगती किंवा जगावरील सार्वभौमत्व याचा भौतिक प्रकृतीच्या प्रलयामुळे क्षणार्धातच विनाश होऊ शकतो. आता मनुष्य चंद्रलोकावर जाण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु उच्चतर ग्रहलोकावर जाण्या इतपत प्रगतीचाही विनाश एकाच फटक्यानिशी होऊ शकतो. भगवद्गीता ही याची पुष्टी करताना म्हणते, क्षिणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. जेव्हा पुण्यकर्माच्या फळांचा अंत होतो तेव्हा मनुष्याचे आनंदाच्या अत्युच्च शिखरावरून जीवनातील अत्यंत खालच्या पायरीवर पतन होते. जगातील अनेक राजकारण्यांचे याप्रमाणे अधपतन झाले आहे. असे पतन केवळ अधिक शोकालाच कारणीभूत होते. यास्तव शोकमुक्तीसाठी आपण अर्जुनाप्रमाणेच श्रीकृष्णांचा आश्रय घेतला पाहिजे. म्हणून अर्जुनाने श्रीकृष्णांना निश्चितपणे आपल्या समस्यांचे निराकरण करण्यास सांगितले आणि तोच कृष्ण भावनामृताचा मार्ग आहे. हरे कृष्ण.